पाहिलंस अनिका, म्हणते ना मी, कमिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाऊ. कसा तुझ्यावर झालेल्या अपमानाचा बदला घेतला का नाही? तुझी आजी आहे ना, वेड्डी आजी, ती बघ त्या कमळीला कशी खराच्या बाहेर हाकलून देते. नमस्कार का. दे सर्वांना. हो प्लीज, माझं डाएट आहे. अनिका, देवाचा प्रसाद आहे, नाही म्हणायचं नाही. हो. नका. रेश, काही नाही, काही नाही. थांबा, थांबा. हे बघा, हा प्रसाद खाण्याच्या योग्यतेचा नाहीये. बहिणी, अगं ह्या लाडवाला ना रॉकेलचा वास येतोय. कामिनी, असं काहीही नाहीये. काही काय बोलतेस तू? देवाचा प्रसाद हा भक्तिभावाने देवाचं नाव घेऊन खायचा. हो अगं, पण तू बघ रे, काही नाही, सगळ्यांनी निर्धास्तपणे खा प्रसाद. काय झालं? तुम्ही दोघी का प्रसाद खात नाही? बरं होऊ का तुला? नाही, खाते. माझ्या हाताला लागलं म्हणून भरवायचं म्हणतेस का? नाही रे, खाते ना मी, खाते. मी देते तिला. अगं प्रसाद आहे अनिका, खा ना. हो, सांगते खायला. थोडं थोडं का? काही नाही होणार. आपल्यालाच एवढा त्रास होतोय. लोकांनी तो रॉकेल घातलेला लाडू खाल्ला तरी कसा असेल? का नाही खाणार? पण ते मी बनवलेले लाडू खाणार, ज्यात रॉकेल टाकलेलं नाही. काय कडू आजी, ते कसं आहे माहित आहे काय? मी बनवलेल्या लाडूत रॉकेल नाही, तर प्रेमाची भावना होती. आणि तुमच्या डोसक्यात जसं तुमच्या जिभेवर कडवटपणा आहे की नाही, तसाच आहे. त्याचमुळे तुम्ही देवाच्या प्रसादाला बी सोडलं नाहीत. मोठ्या आहेसा म्हणून गप बसलोय.
पण लई शिफारस करायला जाऊ नका. जो जशी कामं करतोय की नाही त्यांना तशीच फळं मिळतात. म्हणूनच तुमच्या वाटेला रॉकेल घातलेले लाडू आणि इतरांच्या वाटेला मी स्वतःच्या हातानं बनवलेलं तुपातलं लाडू आलं. आता हे समजा कसं कळलं हे विचार करायला डोकं खाजवू नका. मी सांगतो. हे काम नक्कीच त्या कडू आजी आणि तिच्या नातीचं असणार. पण हे असलं लाडू आता लोकांनी देऊन चालणार नाही. आता काय करू? हे काय पाहिजे? कमळे, खरं हे लाडू लोकांनी दिलं तर प्रॉब्लेम आहे. त्या कडू आजी आणि तिच्या नातीलाच देतो. की अनिका काय धड वागणार नाही ह्याची तर मला गॅरंटी होतीच. पण तुमचं काय हो? तुम्ही तर वयानं मोठे आहेत की नाही? हां, तरी बी असं वागलात. एवढ्या थराला कसं काय गेला तो? हे खाऊन आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं मग. वय काय? मग ह्योच विचार इतरांबद्दल करायचा होता की? त्यासनी काय झालं असतं माझी? तुमचा राग माझ्यावर आहे की नाही? मग इतरांना कसा पाहिजे त्रास द्यायला लागलाय? सुधरा आधीच सांगायलोय, वेळ गेलेली नाही. अन्नपूर्णा आजींचा विचार करतोय म्हणून मी अजून गप्प आहे. नाहीतर तुमचा टांगा मी कवाच पलटी केला असता. आणि काय ग अनिका, जरा लाज वाटत नाही? तुझी आजी तिच्या मोठ्या नातीसाठी केवढं काय काय करायला निघाल्या आणि तू त्यांच्या भावनांना सगळं खेळायला निघालीस. अगं काहीच कसं वाटत नाही ग तुला? अगं एवढी चांगली माणसं तुझ्या वाटेला आली ते नशीब समज तुझं. केवढी मायाळू, प्रेम करणारी, तुझं चांगलं चितणारी माणसं आहेत की नाही, नशीब समज. ते आहेत तोवर सुधार. ते जर नसतील की नाही तुला कुणी विचारणार बी नाही, एवढं लक्षात ठेव. आता तुला शेवटचं सांगतो, मी बी अन्नपूर्णा आजीसनी आजी म्हणतो. आता जोवर मी आहे तोवर तुला त्यांच्या भावनांसंग मी खेळू देणार नाही. ह्यो कमळीचा शब्द आहे. आणि आत्तापत्र तुला कळलंच असेल कोल्हापूरच्या माणसांचा दणका काय असतोय ते. त्यामुळं माझ्या नादाला लागायचं नाही, आधीच सांगून ठेवतो. राजन, देवळात नैवेद्य ठेवायचं, येतोयस ना? आलो 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 आई. मी गाडी काढतो, तू ये. आजी चला, आम्ही बी येतो आता. अरे येतो काय? जेवल्याशिवाय जायचं नाही तुम्ही दोघींनी. हा, मी जरा जाऊन येतो, माझं काम आहे. अरे आल्यावर मी जेवीन, डोंट वरी. नक्की नक्की नक्की. कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाहीये. हो, आलेच मी. चला मी येतो जाऊन. हां, बाय बाय बाय, मी आलोच. कमळी, मिंगी, चला जेवायला एकत्रच जेऊ. चला. ए तुम्ही दोघी कमळी थांबा. तुम्हाला काही वेगळं आमंत्रण हवंय का? तुमची जेवणाची सोय केली आहे. एक स्पेशल जागा ठेवली आहे तुमच्यासाठी. या 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 या. बसा. बसा. काय झालं? बसायला काही प्रॉब्लेम आहे का कमळी? हा,
चपला म्हणून तुम्हाला तर सवय असेल ना, ज्याला त्याला कसं ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे जागा दाखवायला पाहिजे, बरोबर ना? असा राधाबाई 2 ताटं आणा बरं. बसा बसा. आणा, एक इथे ठेवा, एक तिथे ठेवा. आणि हे बघा, या आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या आहेत. त्यांना काय हवं नको ते द्या. पुन्हा पुन्हा मागितलं तर पुन्हा पुन्हा आणून द्या त्यांना. अगदी पोट भरेस तोवर त्यांना जेवू द्या. बरेच तोवर कसला, पोट कुठेच तोवर जेवायला द्या. ठीक, या ठेवा ग. ताटं कशी अगदी अशी पुसून ठेवा. साफ करायला नको वेगळी. राजू 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 थांब. हे बघ, आपण या सगळ्यात काही केलं, काही बोललो आणि ते जर आईंना कळलं ना तर आपलीच पंचायत होईल. आणि हा सगळा त्यांच्या घरचा मॅटर आहे. अगं पण काय चाललंय, कशा बघतायत ह्या? मला कळतंय राजू, मला सगळं कळतंय, पण आपला पण नाईलाज आहे ना. काय करणार? चल. कमळे, काय ग, काय झालं? असं जेवणाच्या ताटावर बसून डोळ्यात पाणी? कमळे, त्या बाईनं तुला जमिनीवर एवढ्या सगळ्या चपलांच्या मध्ये बसवलं म्हणून तुला वाईट वाटायलंय ना व? खरं नशीब समज, अख्खं प्रसादाने भरलेलं ताट आहे तुझ्यामोर आणि जमिनीवर बसायला लागलंय म्हणून वाईट कशाला वाटायला पाहिजे? हे अन्न कुठून आलं? जमिनीतूनच नव. आणि हे खाऊनच आपलं पोट भरणार आहे. आणि गावाकडे कुठं टेबलावर बसून जेवत होतीस ग? अगं पर्यंत चपला असल्या जागेवर बसवलंय ग. अगं पोरी, ते त्यांचं कर्म. जो तो ज्याचं त्याचं कर्म करतो आणि त्याची फळं भोगतो बघ. या लोकांनी तुझा नाही, या अन्नाचा, साक्षात अन्नदेवतेचा अपमान करायलाय. त्यांच्या कर्माची फळं तेच भोगतील. हा, पण तू मात्र भरल्या ताटावर न उठून अन्नाचा अपमान करू नको म्हणजे झालं. चल, आता देवाचं नाव घे आणि खा. कमळे, फार इज्जतच काढायला लागलं ते. धर धर. अगं इथं आपली अगं धर. जेवता. फार इज्जत काढायला लागलात आणि तुझ्या वेळा म्हणतीस वय. कमळे, मला नाही खायचंय भिकेचं जेवण. निंगे, अगं आपण शेतकऱ्याच्या पोरी आहे. या मातीनं सगळं दिलंय आपल्याला. मग या मातीचा आणि अन्नाचा अपमान करून कसं चालेल? ह्याच मातीत एक एक दाणा पिकवायला शेतकऱ्याला किती घाम गळायला लागतं माहितीये ना? आणि अन्नपूर्णा आजी त्यांनी काय सांगितलं होतं? जेवल्याशिवाय जाऊ नका. मग आपण जेवलो नाही तर त्यासने वाईट वाटेल की नाही? जेव. गावच्या तुला या स्पॉटवर बघून ना माझी तर भूकच मेली यार. आता कळलं माझ्या घरात तुझी काय जागा आहे ते. होय अगं, मला चांगलंच कळलंय तुझ्या घरात माझी काय जागा आहे ती.
अगं म्हणून तर तुझ्या कामिनी आजीनी एवढ्या प्रेमानं आमसनी जेवायला दिले. एक कमळी टमळी, माझ्याच घरात येऊन मला हुशारक्या दाखवू नकोस, कळलं? आणि तू जे पूजेला मदत केली ना त्याचं हे फ्री लंच मिळतंय तुला. आणि एवढी भीक ना तुमच्यासाठी मोर दॅन इनफ आहे. हे गावछाप, तुला लास्ट टाइम सांगते, माझ्याच घरात येऊन माझी जागा घेण्याचा ट्राय करू नकोस, नाही तर नेक्स्ट टाइम ना याच्याहून घाण लेवल दाखवीन तुला. आता हे फ्रीचं लंच खा आणि इथून गेट लॉस हो. ए औची बच्ची, लय बोलू नको तू. अगं हाता एवढी बी नाही तू. ए निंगू पिंगू टिंगू कच्चा लिंबू, शट अप. कुंबळी अगं निंगे, अगं योच फरक आहे तिच्यात आणि आपल्यात. जेव तर. कमळी, खरंच आज तू सगळं अगदी व्यवस्थित सांभाळून घेतलंस. सॉरी कमळी, आम्ही तिथे काही बोलू नाही शकलो. पण त्या खूप चुकीचं वागल्या ग तुझ्याशी. कमळीताई, मला पण तुझ्यासारखं ब्रेव आणि पोलाइट व्हायचंय. हो, मी नायशाला कमळीसारखंच बनवणार, बिनधास्त, हो की नाही? अहो वहिनी, असं काय बोलायलाय तुम्ही? अरे हे काय, निघालात तुम्ही? होय आजी, येतो आम्ही आता. हो आजी, निघावं लागेल, नाही उशीर झाला ना तर आई ओरडतील. ठीक आहे. जेवलात ना सगळे? हो. काय ग कमळी, होय. तू आलीस ना कमळी, मला खूप बरं वाटलं बघ. का माहित नाही, जेव्हा जेव्हा तुला भेटते ना तेव्हा माझ्या मोठ्या नातीला भेटल्यासारखंच वाटतं बघ मला. मुलींनो, येत जा ग अधूनमधून. हा, निंगी, प्राजक्ता, नायशा, येशील ना? होय आजी, येतो आम्ही. हा, अगं दर वेळेला नमस्कार नको. या, आशीर्वाद. ये, बाय. सुखी राहा. हा. चला निघूया. चला. चला बसा तुम्ही पण, तुम्हाला सोडतो. होय कमळी चल. हा ऋषी सरांची गाडी लय भारी आहे बघ, त्याचा टब्बी उघडतोय. नाही नको, आमचं आम्ही जातो. ए काय नको ग, बस गप्प. असे तुझं हॉस्टेल वाटेतच लागतं. अगं तसं नाही, म्हणजे आम्ही चालतच चाललेलो, तसा आमचा व्यायाम होईल की नाही. ओ अच्छा, म्हणजे तुला माझी कंपनी नाही आवडत. नाही ठीक आहे, आजपासून आपली कट्टी. कमळे, का उगा नाटक करायली आहेस? चल की. कमळीताई, जर प्राजू आत्या तुझ्याशी कट्टी तर मी पण कट्टी कट्टी. अगं अरे काय लहान मुलासारखं करताय तुम्ही. आणि काय हो कमळी, एवढा काय भाव खातेस? चल ना आमच्या बरोबर, चल. अहो वहिनी, बस बस. बस म्हटलं ना. चल बस. चला चला बसा तुम्ही. रेश, रेश, अरे हे काय, तू निघालास? हो मला, अरे मी किती काय काय प्लॅन केलेलं आपल्यासाठी, चल ना. हो मला वहिनीला घरी सोडायचं आहे, मी निघतो. अरे
अनिका 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 काय करतेस तू बाहेर बाहेर काय सोड मला. पण पण काय वेळे पण आहे तू तू बाहेर चल चल प्लीज बाहेर बाळा प्लीज काय सोड. नाही नाही प्लीज बाळा प्लीज बाहेर ऋषी जरा इकडे थांबव ना गाडी. काय झालं दुकानात काही घ्यायचंय का? आम्ही उतरतो. काय झालं? अरे नाही, हे देऊळ आहे ना इथे, म्हटलं आलोच आहेत तर आम्ही दर्शन घेतलं असतं जरा. अच्छा बरं या जाऊन, पण लवकर या जरा, इथे पार्किंग नाही आहे. मी काय म्हणते, तू हो ना पुढे, आम्ही जातो दर्शनाला, आम्ही येऊ टॅक्सीने. हा तू जा पुढे. निशाला मी थांबतो, एकत्रच जाऊया. हो तर पुढे थांबतो थोडं, या तुम्ही पटकन. अरे ऋषी तुला उशीर होत नाहीये, पण या दोघींना कशाला थांबवून ठेवतोस उगाच. आता आम्ही तिथे दर्शनाला जाणार, किती रांग असते माहितीये का. आणि ही आहे ना प्राजू माझ्या बरोबर, आम्ही येऊ, तू नको टेन्शन घेऊ. या दोघींना उगाच कशाला थांबवून ठेवतोस, तू जा. हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे. अनिका हा काय मूर्खपणा होता. हा तुला काय झालं असतं तर? मग मी अजून काय करायला पाहिजे होतं? एवढं टोकाचं वागायची काय गरज होती? असं झालंय तरी काय? डॅड, तू पाहिलं नाही त्या गावछापने माझा कसा इन्सल्ट केलाय ते? अरे बाळा, पूजेला बसायचा मान तिला मिळाला हा फक्त कोइन्सिडन्स होता, बाकी काही नव्हतं. त्यासाठी तू असं वागशील का? असं करशील? सिरियसली ती फक्त पूजेत बसली नाही, तिचे ते गाणेरडे पाय मला धुवावे लागले. छी. अनिका तो फक्त एक विधी होता. तू बस कर तुझी विधी फिधी. आणि हे कुठल्या पूजेत असं असतं की बाहेरची कुठली तरी घाणेरडी मुलगी येईल आणि ती पूजेत बसेल? मी आहे ना, मी इकलौती मुलगी आहे ना या घराची, मग मला का नाही बसायला मिळालं? ती कोण आली आणि तिचे पाय मी का धुवावे? बाळा असं मुद्दामून कोणी करेल का? हा सांग मला. त्या मुलीला पूजेतल्या फक्त एका विधीला बसायला मिळालं म्हणून तू ह्या घरातली मुलगी नाही असं होत नाही ना. प्लीज आता इथून जा, मला इरिटेट होतंय. प्लीज बरं केस सुकू दे, मी जातो. तू नको, माझं ऐकूच अनिका. नको माझं. सर, खिडकी उघडू काय? हा उघड ना. घ्या आता, वर घ्या का. निंगे, अगं कसलं भारी वाटायला लागले की नाही. रात्रीची मुंबई कसली भारी दिसते. वय की. आता तुम्हाला एक गंमत दाखवतो. कमळे, अगं मी बोललो होतो की नाही, यांच्या गाडीचा टब्बी उघडतोय. शपथ, कसलं भारी दिसायलंय. वय ग, सराव कसलं भारी आहे. यातनं तर सगळं आभाळ दिसायला लागले की. आता काय बसूनच राहणार आहेस का मस्त उभं राहून वाऱ्याची मजा पण घेणार आहेस? म्हणजे खरंच मारू? हा हा राहा ना, मी बिंदास्त. काय कमळी, मजा येते की नाही? हाव सर, लयच भारी वाटतंय बघा.
म्हणजे असं वाटतंय जणू मी एक पाखरू आहे आणि उडत उडत असं कुठेतरी लांब चाललोय. सर तुम्हाला सांगू, आम्ही की नाही असल्या गाड्या टीव्हीत बघायचो जाहिरातीत, आणि तेव्हा आम्हाला वाटायचं आम्ही बी असं गाडीतनं असं बाहेर येऊ आणि वारा घेऊ मस्त. होय खरंच, होय की नाही निंगे? वाय सर, आज आमची इच्छा पुरी झाली बघा. पाऊस आला. चल चल चल. अनिका बेटा, असा राग घालून घेऊ नकोस ना डोक्यात. तू असा राग केलास ना तर त्याचा तुलाच त्रास होतो, आणि तुला त्रास झालेला आम्हाला आवडेल का? डॅड प्लीज, जेव्हा ऍक्च्युअल त्रास होत होता तेव्हा तर तू गप्प होता आणि ती आजी सुद्धा, तेव्हा तर काही नाही केलं. अनिका, तुला तुला कसं समजावं बेटा, मला हेच कळत नाहीये. मी फक्त एवढंच सांगेन की तुला जर काही झालं असतं तर तुझा हा डॅड कोलमडून गेला असता ग. एका मुलीला गमावून बसलो, दुसऱ्या मुलीला नाही गमवायचंय मला आता. मला आत्ता काय वाटतंय ना, हे तुला नाही समजणार बाळा, कारण तू आता रागात आहेस ना. या विषयावर नंतर बोलू आपण. मी मेडिसिन्स पाठवतो, ती घे आणि आराम कर, नाहीतर उद्या तुझी तब्येत बिघडेल बाळा. डॅड प्लीज, एक कन्सर्न दाखवणं बंद कर, मला इरिटेट होत आहे यार. अनिका, बघ ए बाळा, काय झालं राजा? काय झालं? चेहरा का असा दिसतोय हिचा? ए बाळा, आणि केसही ओले दिसतंय. मी पण काय मूर्ख आहे, काय झालं म्हणून विचारते. राजा, आज दिवसभरात कमळीने जो काही तमाशा केला तो तू पाहिलायस, म्हणूनच चिडचिड होते हिची. मला कळतंय ना. आत्या प्लीज, आत्ता ह्या विषयावर नको ना बोलूस. काय यात उगाच काय बोलते मी? त्या सगळ्या प्रकाराचा हिला किती त्रास होतोय दिसतोय का? तुझी नाजूक पोर, खरंच या सगळ्याचा तिने इतका ताण घेतलेला आहे ना, दिसतंय तिच्या चेहऱ्यावरनं दिसतंय. या दोघींनी अनिकाचा इतका लाड केलाय आणि काहीतरी चुकीचं तिच्या डोक्यात भरवलंय. अनिकाला कसं चांगल्या मार्गावर आणता येईल हेच कळत नाहीये. मी मेडिसिन्स पाठवतो. ए बा, काय होतंय? डोकं दुखते हे. असे केस ओले ठेवलेस की मग डोकं दुखणारच नाही. नीट पुसायला पाहिजे. मी बाम लावून देऊ राजाला? हा ना. सर अहो, काय झालं? गाडी का बरं थांबवली? कणीस खायला आवडतं ना तुला? होय. निंगे चल. हे बघा, हिला की नाही झोपायचं म्हणलं की कुठं बी झोपते. निंगे उठ की अगं, चल कणीस खाऊया. अगं राहू दे, झोपू दे तिला, कशाला उगाच उठवतेस. चल आपण खाऊयात कणीस. बर. दादा 2 कणसं द्या. सर मी भाजू? हा विचारतो. दादा यांनी भाजलं तर चालेल का? हो चालेल. बस. सर तुम्हाला सांगू, आम्ही गावाकडे असताना की नाही शेतावर जायचो आणि चुलीवर भाजायचो कणीस. लय मजा यायची बघा. म्हणजे असा लिंबू पिळायचा, मीठ मसाला लावायचा आणि आ हा 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 हा, काय मजा यायची माहित आहे. तुम्हाला सांगतो, कवा कवा तर आम्ही पाटलांच्या शेतातनं चोरून आणायचो कणीस आणि खायचो.
म्हणजे ते कसं आहे, आता आंबा म्हणू नका, चिचा म्हणू नका, पेरू म्हणू नका, दुसऱ्याच्या झाडावरचं जरा जास्तच गोड लागतंय की नाही? नाही म्हणजे चोरी करणं तसं चूकच आहे. आता आपण लहान असतोय की नाही, मग तेव्हा काय कळतंय आपल्याला एवढं? आणि सगळ्यात मजा तर तेव्हा यायची जेव्हा मालकाला आपण गावायचो, म्हणजे तो मागं मागं आणि आपण पुढं पुढं. अहो 3-4 वेळेला तर निंगी अहो झाडावरनं खाली पडले त्याच्या नादात. आता हे असं लिंबू पिळायचं. मसाला हा हे घ्या. एकदम झाक लागते बघा. हा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद असाच कायम राहावा. आणि तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे माझ्याकडे. ऋषी, काल बाबांनी मला सांगितलं तू आपल्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट घेतोयस. छान वाटलं ऐकून. मी काय म्हणते, तू कॉलेज रिझाईन कर ना आणि फुल टाईम आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घाल. आई प्लीज, मला मुलांना शिकवायला आवडतं. सो प्लीज मला लेक्चरशिप सोडायला सांगू नकोस. बाबाशी मी जनरल काही बिझनेस आयडियाज डिस्कस करू. ठीक आहे, पण फायनली तुला आपला बिझनेसच जॉईन करायचे. मी काय म्हणते, वाय नॉट टुडे? आजपासून सुरुवात करूया. ऋषी, तुला ते ओबेरॉय आठवतात? आज त्यांच्याबरोबर मीटिंग आहे, तू जाशील? आई, आज मी आलो असतो ॲक्च्युली, पण आज जरा कॉलेजमध्ये एक इम्पॉर्टंट काम आहे माझं. कॉलेजमध्ये? कमॉन ऋषी, ते महाजनांचं कॉलेज आहे. तिथे तू आजचं काम उद्यावर ढकलल्याने काहीही होणार नाही. आय नो आई, पण मी तिथे एक प्रोफेसर आहे. ओके, सो आणि ऑल्सो आज जरा वेगळं काम आहे माझं आणि खरंच खूप महत्त्वाचं आहे. ओके फाईन. तसंही मला उशीर होतोय, मी निघते. यू हॅव अ नाईस डे. थँक्यू. सॉरी आई, पण आज मला कमळीला सरप्राईज द्यायचं आहे. सो मी आज दुसरं कोणतंच काम नाही करू शकत. आता हो करायला आणि हे भुवया उडवायला काय झालंय ग? कमळे, ते ना व काल तुम्ही दोघं बी मला सोडून फिरायला गेलास ना व, मला उठवलं का नाही सा? मला उठवलं का नाही सा? म्हशे, अगं शाहू मिलच्या भुंग्यावानी मागं घोरत बसलेलीस. मला विचारायला लागले मला का उठवलं नाही. मग झोपलो असेल की. मग काय झोपलो होतो म्हणून काय उठवायचंच नसते वय. मला सोडून मज्जा केलीस ना व. काय काय खाल्लं सा? तुझ्या लग्नातली पंगतच जेवलं होतं की नाही? अगं काय नाही बाई, नुसतं भाजलेलं कणीच खाल्लं. तुला लय उठवायचा प्रयत्न केला खरं. खरं तू कसली उठतेस? मग ऋषी सरच म्हणलं जाऊ दे, झोपू दे तिला. असं वय ऋषी सर म्हणलं, आता त्यासनी बघतोच. कमळी निंगी, ऋषी सर तुम्हाला भेटायला आलेत. हा, हागणव्यावर आयुष्य आहे की असनी. निंगे का बाई? त्यांचं 1 वर्ष का बरं कमी केलंस? तुम्ही जेव्हा काय काय खाल्लं आणि काय काय मज्जा केली हे सांगशील की नाही, तेव्हा पुढचं 1 वर्ष वाढवतो. लय शहाणी आहेस. चल. ऋषी सर, तुम्ही इथं? एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. काय? बंड्या, बंड्या, अरे कसा आहेस तू? आणि कवालास? अरे हो,
एकदम मजेत आहे मी. सकाळी चालूय. आणि आई आणि आबा कसे? कमळे अगं सगळे एकदम बरे आहेत. आता बाकीचा प्रश्न नंतर विचारा. कमळे, मी तुझ्यासाठी गावाकडनं एक गंमत आणल्या. काय र? डोळे बंद करा आधी. बंद करा. हा, निंगे डोळे बंद कर. ए, बंद कर डोळे. होय. हा आहे माझं लक्षाचा. अरे बंड्या, अरे ये की लवकर. अरे किती आहे? गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती आता उघड डोळे. हाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोरी बाबळी कमळी 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 कमळी. अरे यार, फिश फोन का नाही उचलत आहे? एक तरी फोन उचल ना. रेश यार. रेश यार. अनिका, अगं अनिका, अगं हे काय? उठ आधी. मी तुला तयार व्हायला सांगितलं ना. अजून का नाही तयार आहे माझ्या बच्चा? माझा मूड खूप खराब आहे. बोल माझ्या बच्च्याच्या मूडला काय झालं? अगं बघ ना, आज सुट्टी आहे. अँड सी, कृष्ण माझा एक पण टेक्स्टचा रिप्लाय नाही केलाय. एक पण नाही. नीदर इज कॉलिंग मी बॅक. ओल, तूच बोललीस ना सुट्टी आहे म्हणून. मग त्याने फोन ऑफ केला असेल आणि झोपला असेल. अगं नाही, इम्पॉसिबल आहे. तो इतक्या लेटपर्यंत झोपतच नाही. आय नो हिम. माहित नाही, पण मला असं वाटतंय तो त्यानं गावछापच्या मागे गेला असेल. तो गेला असेल ना त्या कमी टमरीच्या मागे. काय झालंय मला? काय चाललंय तुझं? हा? काय वाटेल ते बोलतेस नुसती. अगं ऋषी आहे ना, ऋषी हा शहरात वाढलेला, शहरात शिकलेला मुलगा आहे. हा एखाद्याला मदत करणं वगैरे ठीक आहे. मला नाही वाटत तो त्या गावंढळ मुलीच्या पाठीपाठी करत असेल. राणी आजी, डॅड पण सिटीमध्येच वाढला शिकला ना. तरी सुद्धा त्याची फर्स्ट वाईफ वॉज गावछाप ओनली. ए अनिका, काय पण बोलतेस ना, काहीही. अगं, आय एम सॉरी मॉम. आय एम सॉरी, बट फॅक्ट इज फॅक्ट ओनली ना. दॅट्स वाय आय एम वरीड. आणि रेश ना आजकाल मला खूप अवॉइड करतो. तू नको एवढी काळजी करूस. मी आहे ना. मी काय करणार? मग मी करेन. राजांनी केलेली चूक ऋषीला करू देणार नाही मी. शपथ. भारी आहे बरं का तुमचा ताजमहल. वा वा. महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ए, थांब की जरा. अरे बंड्या, ताजमहल नाही, मुंबई पॅलेस नाव ठेवलंय आम्ही. ते नाव बंड्या. आईचा राग शांत झाला का? मग काय विषय आहे का? अगं सरू काकीचा आता तुझ्यावर कसलाच राग नाही. तिने तर सायकल पाठवले तुझ्यासाठी. आणि काय काय आणले माहित आहे का? थांब दाखवतो. आनंद आभार. ते कसे आहेत?